नमस्कार. स्वामी प्रसाद किचनमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण पास्ता कसा बनवायचा ते आपण या रेसिपीमध्ये बघणार आहोत. तर हा पास्ता लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतो आणि त्यातल्या त्यात घरच्या घरी गरमागरम पास्ता म्हणल्यानंतर एकदम चवीला भारी लागतो. तर हा पास्ता एकदम कमीत कमी वेळामध्ये बनून तयार होतो आणि एकदम झटपट बनणारा हा पास्ता आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने एकदा तरी पास्ता करून बघा, चवीला एकदम भारी लागतो. तर तुम्हाला माझ्या रेसिपीज जर बघायला आवडत असतील, तर स्वामीप्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चला तर मग वेळ न घालता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी एक मोठी वाटी पास्ता घेतलेला आहे. वजनी प्रमाणात म्हणाल तर इथे मी पाव किलो पास्ता घेतलेला आहे. पास्ता बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघूया. इथे मी एक वाटी बारीक चिरून घेतलेला कांदा घेतलेला आहे. एक वाटी बारीक चिरून घेतलेलं गाजर, 2 टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे. बारीक चिरून घेतलेली एक वाटी कोथिंबीर घेतलेली आहे. 2 चमचे रेड चिली सॉस, 2 चमचे डार्क सोया सॉस, 2 चमचे टोमॅटो केचप घेतलेला आहे. चवीनुसार लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हळद पावडर, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. 1 चमचा लसणाची पेस्ट घेतलेली आहे. 1 चमचा आल्याची पेस्ट घेतलेली आहे. तर हा पास्ता आपल्याला शिजवून घेण्यासाठी इथे गॅसवर मी कढईमध्ये भरपूर पाणी घालून घेतलेलं आहे. तर या पाण्याला आपल्याला दणदणीत एक उकळी काढून घ्यायचं आहे. तर या पाण्यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे आणि छान या पाण्याला उकळी आल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये पास्ता घालून घ्यायचा आहे. तर या पास्त्याला आपल्याला फुल गॅसवरच आपल्याला हे छान पास्ता शिजवून घ्यायचा आहे. तर हा पास्ता शिजवताना गॅसची फ्लेम स्लो किंवा मीडियम करायची नाही, तर फुल गॅसवरच आपल्याला हा पास्ता शिजवून घ्यायचा आहे. तर इथे आपला एक 5 ते 10 मिनिटामध्ये पास्ता छान शिजला गेलेला आहे. तर बघितलात तुम्ही एकदम मस्त आपला हा पास्ता फुलून आलेला आहे. तर इथे मी तुम्हाला चमच्याने दाखवत आहे, आपला इथे मस्त परफेक्ट इथे पास्ता शिजला गेलेला आहे. तर आपण हा पास्ता एका चाळणीवरती काढून घेऊया आणि त्याच्यामधलं पूर्णपणे आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे. पास्ता काढून घेतल्यानंतर आपल्याला याच्यावरती थंड पाणी घालून घ्यायचं आहे, म्हणजे हा पास्ता एकमेकाला चिटकणार नाही. तर त्याच कढईमध्ये मी मस्त पास्ता करणार आहे. तर कढई गॅसवर ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये एक 2 ते 3 चमचे तेल घालून घेतलेलं आहे आणि अर्धा चमचा बटर घालून घेतलेला आहे. तेल गरम झाल्यानंतर इथे मी आलं आणि लसणाची पेस्ट घालून घेतलेली आहे आणि आपल्याला याला छान परतवून घ्यायचं आहे. तर गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला हे आलं आणि लसूण छान परतवून घ्यायचं आहे. आलं आणि लसूण छान परतल्यानंतर इथे मी बारीक चिरून घेतलेला कांदा घालून घेतलेला आहे आणि कांद्याला पण आपल्याला 1-2 मिनिटं आपल्याला परतवून घ्यायचं आहे. तर या कांद्याचा कच्चेपणा जाईपर्यंतच आपल्याला हे कांदा परतवून घ्यायचा आहे. तर इथे कांदा छान परतलेला आहे, तर आपण याच्यामध्ये भाज्या घालून घ्यायच्या आहेत. तर इथे मी एक वाटी बारीक चिरून घेतलेला गाजर घालून घेतलेला आहे आणि छान तेलामध्ये परतवून घेतलेलं आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या घालून घेऊ शकता. शिमला मिरची, काही पण तुम्हाला आवडत असतील ते भाज्या तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता. तर इथे मी गाजर घालून छान परतवून घेतलेलं आहे. गाजरचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे. गाजर छान परतल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये आपल्याला टोमॅटोची प्युरी घालून घ्यायची आहे आणि टोमॅटोची प्युरी आपल्याला मंद गॅसवर आपल्याला एक 2 ते 3 मिनिटं याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे. तर इथे टोमॅटोची छान प्युरी परतली गेलेली आहे. तर आपल्याला याच्यामध्ये मसाले घालून घ्यायचे आहेत. तर इथे मी अर्धा चमचा हळद पावडर घालून घेतलेला आहे आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर घेऊन घेतलेला आहे. मिरची पावडर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता आणि चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि छान आपल्याला हे मसाले छान या तेलामध्ये परतवून घ्यायचे आहेत. तर इथे मी एक 2 ते 3 मिनिट हे मंद गॅसवर आपल्याला हे मसाले छान परतवून घ्यायचे आहेत. या स्टेजला मी इथे पास्ता मसाला घालून घेतलेला आहे, पण माझा व्हिडिओ स्किप झालेला आहे. पास्ता मसाला घालून छान परतवून घेतलेला आहे आणि थोडेसे हे मसाले करपू नयेत किंवा जळू नयेत म्हणून मी एक 4 चमचे पाणी घालून छान मिक्स करून घेतलेलं आहे. तर आपल्याला या स्टेजला इथे आपल्याला सॉस घालून घ्यायचा आहे. तर इथे मी टोमॅटो सॉस घालून घेतलेला आहे. डार्क सोया सॉस घातलेला आहे आणि 2 चमचे रेड चिली सॉस घातलेला आहे. तर सॉस तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. सॉस घालून छान मिक्स करून घ्यायचं आहे.
तर हे सॉस घातल्यानंतर मंद गॅसवरच आपल्याला हे सॉस छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर सॉस छान परतल्यानंतर इथे मी जे आपण शिजवून घेतलेला पास्ता घालून घ्यायचा आहे. हे सगळं आपल्याला याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तर हा पास्ता या सॉसमध्ये एकजीव करून घ्यायचा आहे. तर हा पास्ता आपल्याला मंद गॅसवरच 1-2 मिनिटाचं आपल्याला हे पास्ता छान मिक्स करून घ्यायचा आहे. तर पास्ता आपल्याला जास्तीचा शिजवत बसायची गरज लागत नाही, कारण आपण अगोदरच हे पास्ता शिजवून घेतलेला आहे. तर इथे एक 2 ते 3 मिनिटामध्ये हे सगळे जिन्नस आपण मिक्स करून घेतलेले आहेत. तर हा पास्ता आणि या सॉसमध्ये एकजीव झालेला आहे. तर इथे आपला मस्त पास्ता बनवून तयार झालेला आहे. तर सगळ्यात शेवटी आपल्याला इथे कोथिंबीर घालून घ्यायचं आहे. तुम्हाला आवडत असेल तर कोथिंबीर घालू शकता, नाही घालायचं असेल तर स्किप करू शकता. तर कोथिंबीर घालून छान मिक्स केलेलं आहे. एक 2 मिनिटं आपल्याला मंद गॅसवर आपल्याला हे पास्ता छान एकदम व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे. तर बघितलं तर आपला इथे मस्त गरमागरम, चटपटीत आणि झणझणीत आपला इथे पास्ता तयार झालेला आहे. तर आपण हे पास्ता एका डिशमध्ये सर्व्ह करूया. तर बघितलात तुम्ही एकदम मस्त घरच्या घरी एकदम झटपट बनणारा हा पास्ता बनवून तयार झालेला आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही एकदा तरी पास्ता करून बघा. चवीला एकदम भारी लागते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारा हा आपला पास्ता केलेला आहे. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली? नक्की एक कमेंट करा. तर अशाच नवीन-नवीन रेसिपीसाठी तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल, तर स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. धन्यवाद.